बेहदची परम महाशांती. आज आपण अनंत भैया आणि बापूजी यांच्या एका संवादाचा सारांश बघूयात. विषय आहे अज्ञानी आत्म्याचे भविष्य. म्हणजे जर एखादा मनुष्य सामान्य जीवन जगतो, पण त्याला आत्मज्ञान मिळालं नाही, मी कोण आहे, कुठून आलोय, मला कुठे जायचंय, हे जर त्याला समजलं नाही, तर मृत्यूनंतर त्या आत्म्याचं काय होतं? आत्मज्ञानाशिवाय मृत्यू झाल्यावर काय होतं? बापूजी सांगतात, आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं मूलभूत लक्ष्य आहे. मोक्ष म्हणजे मुक्तीचा दरवाजा आणि त्या दरवाजाची चावी म्हणजे आत्मज्ञान. जोपर्यंत आत्मा स्वतःला ओळखत नाही, तोपर्यंत तो मोक्षाच्या दिशेने जाऊ शकत नाही. जर आत्मज्ञान न घेता शरीर सुटलं, तर आत्मा देह आणि देहसंबंधांना आठवून रडत राहतो. तो घराभोवती फिरतो, अडकून पडतो. त्याचं ध्येय अधुरं राहतं आणि आत्मा पुढच्या जन्माची वाट पाहत राहतो. सूक्ष्म लोकांमध्ये आत्मज्ञान मिळू शकतं का? तर हो. वरच्या सूक्ष्म लोकांमध्ये भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक इथे साधू संत आत्म्यांना ज्ञान देतात. पण त्या लोकांपर्यंत पोहोचणं सोपं नाही. कारण खालील स्तरांवर नकारात्मक आत्मे, भूत, प्रेत, पिशाच्च हे अडकवून ठेवतात आणि वर जाण्यापासून रोखतात. म्हणून बापूजी सांगतात की आत्मज्ञान जिवंतपणीच मिळवा. कारण शरीर सोडल्यानंतर ही प्रक्रिया खूप कठीण होते. मानव जन्माचं अमूल्यत्व. मानव जन्म मिळणं ही अत्यंत दुर्मिळ संधी आहे. एका गर्भात प्रवेश मिळण्यासाठी अब्जावधी आत्मे प्रयत्न करतात. जो जिंकतो तो मनुष्यरूप धारण करतो. कारण मानव जन्माचं महत्त्व ओळखा. या जन्माचा उपयोग भौतिक सुखासाठी नाही तर आत्मज्ञानासाठी करा. कारण भक्ती फळ म्हणजेच ज्ञान आहे. आता नव्या युगाचा संदेश. आजचं युग हे ज्ञानाचं युग आहे. जुनं ज्ञान कालबाह्य झाले. आता भौतिक, अलौकिक आणि पारलौकिक सर्व स्तरांवर परिवर्तन सुरू झाले आहे. फक्त मी आत्मा आहे एवढं समजून थांबू नका. आत्म्यासोबत परमात्म्याचं गूढ नातं ओळखा. शिव, महाशिव, परम महाशिव यांचे स्तर समजून घ्या. युनिव्हर्स, मल्टिव्हर्स आणि ब्रह्मांडाची निर्मिती जाणून घ्या. तेव्हाच आत्मस्वरूपाची खरी अनुभूती येते आणि परमधामाकडे परतीचा मार्ग खुला होतो. जो आत्मज्ञान घेतो तो या जन्मातच आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊ शकतो आणि अत्युच्च परमधामाशी एकरूप होऊ शकतो. पण जो आत्मज्ञानाशिवाय राहतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कारण आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि मोक्षाशिवाय शांती नाही. आत्मज्ञान म्हणजे मोक्षाचा दरवाजा. ज्ञानसागरामध्ये डुबकी घ्या, स्वतःला ओळखा आणि परम शांती अनुभवा, हे आपल्याला बापूजी सांगतात. बेहदची परम महाशांती.